हे असं असतं. जरा 5 मिनिटं संध्याकाळी आल्यानंतर सुकूनचे मोबाईल बघायला. वा क्या ऍक्टिंग आहे. आता तर झालेलं आहे वरती, जेवण वगैरे झालंय, मच्छी आणली बघा, झाडीवर मारते मला. गाई जेव्हा मारते मला बोलतो झाडू मारायचं सोडून तिथे लॉक करत बसतो. मग काय करू, व्लॉग नको करू मग. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं प्रथमेश आणि सोनूच्या ब्लॉग्स मध्ये. आता जस्ट उठलोय, सोनू खाली टिफिन तयार करते. मग ते बोलणं पण होतं, आवाज माझा पूर्ण गेलाय कारण की थंडी खूप आहे त्यामुळे. तर आता मी जातोय वॉकला, मग भेटूया वॉक करून आल्यावर. चला तर काही वॉकिंग झालेली आहे आणि आता घरी आलो आणि ते सोनल टिफिनची तयारी करते बघ. आणि हा लुक कसा वाटतो ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तर चला मी फ्रेश होऊन घेतो, मग भेटूया. हॅलो गाईज, तर संध्याकाळ झालेली आहे आणि मी ऑफिसवरून आलो जस्ट. नाही, आता 9 वाजलेत, मी उशिरा चालू केला ब्लॉग. तर संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं खाल्लं वगैरे आणि आता बसलो होतो, तर ब्लॉग स्टार्ट करूया असं म्हटलं, विचार केला. तिथे मम्मीने आधीच मच्छी आणून ठेवली होती, ही बघा. मम्मी मस्त सुरमई फ्राय करते. तुम्ही म्हणत असाल की आमच्या घरात रोज काय ना काय नवीन असतं. म्हणजे मम्मी सुरमई फ्राय करते, हे बघा. मच्छी म्हणजे मम्मीच्या फेवरेट आहे, त्यामुळे मम्मी वार असला की मस्त मच्छी आणते. आणि इथे आहे काय, डाळ आहे. इथे बोंबील पण नाही आहेत, इथे काय आहे, मांदेली आहेत. आणि इथे सुरमई आहे, इथे मम्मीसाठी आणलेली आहे. हा, पण मी पण खातो, पण कमी खातो. हा, त्यामुळे हा, इथे सुरमई आहे, चपात्या आहेत, डाळ आहे आणि भात. आज मस्त मच्छीचा बेत आहे, तर या सगळ्यांनी जेवायला. तर भेटूया, आपण जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. हा बघा, जेवायची तयारी सुरू झालेली आहे आणि ते पप्पा आणि सोनाला इथे होगी. मम्मी आतमध्ये कांदा कापते, तर जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. काय ते बघा, फर्स्ट टाइम मच्छी खाणारी मुलगी मांदेली कशी खाते बघा. मम्मी बसली आहे. मच्छी लवर बोल, सगळ्यांना यायला मच्छी खायला. मासे खायला या, सगळ्यांनी या मासे खायला. हे बघा, हे तर लक्षात नाही, आवडली वाटतं. मग वरती आलेलो आहे आम्ही झोपायसाठी आणि बघा ही माझ्यावर ओढते, फोनवर आहे फोनवर आहे फोनवर आहे करते. फोनवरती होतात पूर्ण टाइम. आता वाजले किती? 11 वाजून 10 मिनिटं झालेत. किती वाजले? 11 वाजून 8 मिनिटं झालेत. फोनवरती होता तुला आता फोनवरती ब्लॉग कोण शूट करत? अरे ब्लॉग मध्ये तू फोनमध्ये टाइमपास करत होता तू. मग काय करू? ब्लॉगचं ठीक आहे, तुला याचं काय ना कामाचं काय ना बोलायचं आहे. आता मी 10 तेव्हा तू पहिले तू फोनवरती होता. कोणताच केलं मला ते बोल. गाइस बघा, हर मर्द की दर्द ये औरतें होती है, ये ऐसा ही करती है. तुला काय व्हिडिओ कॉल बाहेर जा, मला झोपू दे. मग गाइस बघा, हे असं असतं. जरा 5 मिनिटं संध्याकाळी आल्यानंतर सुकूनचे मोबाईल बघायला. वा क्या ऍक्टिंग आहे. 5 मिनिटं होते. किती वाजता आला ऑफिस वरून तू? किती वाजता आलो? 7:30 ला काहीतरी, की 8 वाजता. 8 वाजता ना. मग 8 नंतर किती फोन वापरला? जरा फोन चेक कर तुझा. करतो. ते पण त्याला पण सांगतो ना की फोन किती वापरतो, मी कशामध्ये किती वापरतो, युट्यूबवर किती बघतो, कुठे काय काय बघतो ते पण सांगतो. हा, नुसतं फोन करतोय. इंस्टाग्रामवरच असतो आणि काय. अरे मग कशाला एवढं? गाइस बघा, लेक्चर देते मला ही आजी. तर गाइस गेली आता ती, तर आपण बोलूया. तिला जा, ती बोलत होता ना, तिचं कामच आहे बोलणं.
तर गाईज मी काय म्हणतोय आता तर झालेलं आहे वरती, जेवण वगैरे झालंय, मच्छी आणली बघा, झाडू मारते मला गाईज हो मारते मला. वेगळं बोलतो श्रावण्या, झाडू मारायचं सोडून तिथे लॉक करत बसतो. मग काय करू, ब्लॉग नको करू मग. अरे म्हणजे काम पण करणं कसं करत त्याला. हा मी करतो बोल. तर गाईज तर लॉक करता करता घराचे काम कोण करत नाही वाटतं माणूस. तर गाईज मी काय म्हणतो, आपण आता काय नाही करायचं, आता झोपायचंय. आता आम्ही झोपतो, आपण उद्या भेटूया. सकाळी 10:30 वाजता ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला उद्या भेटू, बाय.